नमस्कार भावानं, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या वन साइड व्हिडिओमध्ये. भावानं, आज आपण जात आहोत शहाडमधील बिर्ला मंदिर बघायला. विठ्ठल आणि रखुमाईचं मंदिर आहे, असं चांगलं असं प्रसिद्ध आहे शहाडमध्ये. ते बघायला आज चाललो आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत, जस्ट संध्याकाळचे 7 वाजले. आत्ताच कामावरून आलो आहे. ऑफिसचे कपडे पण काढलेत नाही. आता जस्ट जाऊया बाहेर. पण अंदूक पाऊस आहे आता. आणि हा बघा, नॉर्मल पाऊस आहे बाहेर. पण पटकन निघूया आणि बघूया. आणि आज काय सेल्फी स्टिक वगैरे काय घेऊन जात नाही. हाच आपला हातातनं कॅमेरा घेऊन जातोय, जेणेकरून समजा तिथं काय सिक्युरिटी गार्डवाल्यांनी वगैरे काय प्रॉब्लेम क्रिएट केला तर गपचूप आपले 2-3 शॉट तरी घेता येतील. ओके, चला निघूया आपण आता. ओके निघूया. ओके होते नुसतं. रेनकोट घालतो आणि निघतो. कॅमेऱ्याची बॅटरी घेऊ काय? कॅमेऱ्याची बॅटरी घेऊ की नको हा जरा मला हे आहे, म्हणजे डोक्यात डाऊट आहे. कारण एका बॅटरी पाठीमागे जवळजवळ नाही बोलायला गेलं तरी 1 तासाची तरी हे देते, म्हणजे बॅटरी बॅकअप आहे ह्या कॅमेऱ्याला एका बॅटरी मागे. त्यामुळे 1 तास तर इनफ होईल असं मला वाटतंय. पण बॅग वगैरे नेत नाही, त्यामुळे मी हे पण नेत नाही, आपलं बॅटरी पण घेत नाही. आणि तसं पण तिथे बोलतात की ते मंदिरात अलाउड नाही शूट करायला. त्यामुळे बाहेरचे थोडेफार सिनेमॅटिक शूट घेईन आणि येईन. अंदूक पाऊस आहे बाहेर, म्हणून रेनकोट घालतो आणि डायरेक्ट भेटूया आपण. ओके, चला बाय. मंदिराच्या इथे जाऊन बोलतो. हा नॉर्मल पाऊस आहे बाहेर. आणि आपल्या बुलबुलची अनबॉक्सिंग झालेली आहे भाई. आपल्या बुलबुललाच घेऊन चाललो आपण. बघायला गेलात ना तर इथून जवळजवळ 5-5.5 किलोमीटर आहे ते मंदिर माझ्या इथून. त्यामुळे बाईकनेच जातो पटकन. काळो व्हायच्या आधी थोडंफार काळो होतच चाललं आहे. छाता इम्पॉर्टंट आहे बाई, छाता घेतलेला आहे मी. चला बाय. येथील विठ्ठलाची मूर्ती ही बालरूपात आहे असं मानले जाते. मुख्य गाभारा व्यतिरिक्त मंदिराच्या परिसरात भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवी, भगवान शंकर सुंदर मूर्त्यांची स्थापना केली आहे. आणि भाई तिथे मंदिराच्या दानपेटीत आपले पैसे टाकून देत नाही. मंदिराच्या दानपेटीत आहे ना, आपल्याला ते पैसे टाकून देत नाहीत. म्हणजे तिथले पुजारी लोक आहेत ना, ते बोलतात ह्याला दे त्याला दे, म्हणजे असं त्या दानपेटीमध्ये पैसे टाकून देतात. आता का दानपेटीमध्ये पैसे टाकून देत नाहीत, आता का ते मला पण नाही माहिती. त्यांचं काय आता दानपेटी काय खराब झाली असेल वगैरे काय मला एवढं माहीत नाही. पण ते लोक म्हणजे घेतात, स्वतःजवळ घेतात पैसे आणि काय टिक्का बिक्का लावतात, बस एवढंच आहे. या मंदिराची स्थापना बिर्ला समूहाचे श्री रामेश्वर दासजी बिर्ला यांनी स्थापन केलेल्या वेलफेअर चॅरिटी ट्रस्ट या माध्यमातून 2 फेब्रुवारी 1961 रोजी करण्यात आली. मंदिराचे भूमिपूजन 5 मार्च 1962 रोजी श्रीमती शारदादेवी बिर्ला यांच्या हस्ते झाले होते. तर मंदिराची पायाभरणी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी श्रीमती वेणुताई चव्हाण यांनी केले होते.
मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 23 नोव्हेंबर 1966 रोजी श्री बसंत कुमारजी बिर्ला आणि श्रीमती सरला देवी बिर्ला यांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर 1 मार्च 1967 रोजी त्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पत्नी वत्सलाबाई यांच्या पत्नी वत्सलाबाई नाईक यांच्या हस्ते मंदिराचे अधिकृतपणे सर्व जनतेसाठी दर्शनासाठी हे मंदिर उघडण्यात आले. शहाड येथील सेंच्युरी रॉयल या बिर्ला समूहाच्या कारखान्यातील कामगारांना आणि स्थानिक नागरिकांना भक्तीसाठी एक पवित्र स्थान मिळावे या उद्देशाने हे मंदिर एका लहानशा टेकडीवर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे मुख्य शिल्पकार प्रभाशंकर सोमपुरा हे होते. हे तेच सोमपुरा घराणे आहे ज्याने राम मंदिराची डिझाईन केली आहे. भारतातील बहुतांश बिर्ला मंदिर हे व्हाईट मार्बलने बनलेले आहे, पण शहाडमधील हे मंदिर घडवी दगड आणि वाळूच्या रंगाच्या दगडापासून बांधले गेले आहे. यामुळे या मंदिराला आधुनिक नव्हे तर दक्षिण भारतीय मंदिरासारखे ऐतिहासिक लूक मिळाला आहे. मंदिराच्या बाहेरील आणि आतील भिंतींवर हिंदू पुराणातील विविध कथा, चित्रे आणि भगवान विष्णूचे दशावतार अतिशय सुंदर रीतीने कोरलेले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी दगडात कोरलेले 2 मोठे हत्ती आणि गरुडदेव स्वागतासाठी उभे आहेत. ठाणे आणि मुंबई परिसरातील वारकरी संप्रदायाच्या लोकांसाठी हे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूर सारखाच भव्य उत्सव आणि जत्रा इथे भरते. भावानं इथं पण सेम कंडिशन आली. ते सिक्युरिटी गार्ड होते ना काका, त्या लोकांनी माझा तर कॅमेराच घेतले. मंदिराच्या पाठच्या साईडची बाई होती ना, म्हणजे बघण्यासारखं होतं पाठची साईड. म्हणजे ते बोललं तुला जायचं तर असंच जा, कॅमेरा घेऊन जाऊ नको. तर म्हणजे थोडीफार आपली गपचूप मला जमली तेवढी मी व्हिडिओ काढली आणि मध्ये थांबलो पण नाही. माझा मूड पण ऑफ झाला. ते लोक बोलले व्हिडिओ काढू नको. मी तरी मंदिराच्या बाहेरची व्हिडिओ काढत होतो. लोक तिथे फोटो वगैरे काढत होते, पण मोबाईलमध्ये फोटो काढायला अलाउड आहे ते बोलतात, पण कॅमेरा नाही. आता कॅमेरावाल्यांशी काय तुमची दुश्मनी आहे भाई समजत नाही मला. म्हणजे मंदिराच्या समोर आहे ना, मोबाईलमध्ये वगैरे फोटो काढतात लोक, ते त्यांना काय नाही बोलत ते काका, म्हणजे वॉचमॅन काका. आता त्यांचे पण काय रूल्स असतील तर मला काय माहीत नाही. जाऊ दे, जेवढं जमलं म्हणजे खांबाच्या आड वगैरे राहून असं गपचूप व्हिडिओ काढल्यात. मागच्या साईडला जात होतो. मागच्या साईडला एकदम मस्त आहे, म्हणजे देवाच्या पाठच्या साईडला आहे ना, आपण प्रदक्षिणा घालतो. देवाच्या मागच्या साईडला आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो ना मंदिराच्या पाठीमागे, तर ते बघण्यासारखं आहे. पाठीमागे लाईट नव्हती तरी पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला नसतं, पण भाई त्यांनी कॅमेराच दिला नाही, म्हणजे कॅमेराच घेतला ना त्यांनी, तर काय करूच शकत नाही ना मी. तरी मोबाईलमध्ये काढायचा प्रयत्न केला पण ते ब्लर येते. म्हणजे मोबाईलची क्लिअरिटी नाही ना, मोबाईलची कॅमेऱ्यासारखी क्लिअरिटी नाही. जाऊ दे, बरं झालं एक्स्ट्रा बॅटरी वगैरे न्यायच्या भानगडीत काय पडलो नाही. तसं पण काय त्या लोकांनी शूट तर करून दिलं नाहीच मला. हेच होतं ह्या व्हिडिओमध्ये भाई. आता कॅमेरा घेतला आपली क्लिअरिटी चांगली येण्यासाठी, आणि काय ठिकाणी तर मोबाईल अलाउड आहेत. मोबाईलमध्ये शूटिंग वगैरे फोटो वगैरे काढू शकतो आपण, पण आपल्या कॅमेऱ्यामध्ये नाही काढू शकत. कॅमेरावाल्यांची त्यांची काय दुश्मनी आहे त्यांना माहिती. जमलं तेवढे फुटेज काढलेत. म्हणून मी स्टार्टिंगला गेलो ना आतमध्ये, एंट्री केली ना आतमध्ये, तेव्हा मोबाईल आपला कॅमेरा काढला नव्हता. मला माहीत होतं हे सिक्युरिटी गार्डवाले पकडणार, कॅमेरा बघितले की आतमध्ये जाऊन पण देणार नाही, म्हणून आधी काढला नाही. आतमध्ये दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं. मोबाईलची व्हिडिओ शूटिंग चालू केली होती जेणेकरून देवाचं दर्शन भेटावं. ते जरा ब्लर येईल पण ठीक आहे. आपलं मूर्ती वगैरे व्यवस्थित आहे, मस्त आहे, म्हणजे बघण्यासारखी आहे.
आजूबाजूचा परिसर पण मस्त आणि एकदम रिकामी होतं. कोण म्हणजे 3-4 जणच होते दर्शन घेण्यासाठी, त्यामुळे एकदम व्यवस्थित रिकामी. त्यामुळे मी त्या काकांना दिसण्यात आलो. नाही तर गर्दी असते ना तर मला वाटत नाही त्या लोकांनी बघितलं असतं. त्यांचं पण कामच आहे. जाऊ दे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर आवडले असेल तर लाईक करा. बाय.